सुरुवात करायची. पहिली 2-3 मुद्दे क्लिअर करा. शांत बस. ते स्पीकरवाले बसले एवढे मोठ्यावरती 2-4 स्पीकरवाले घे तेवढे. तू किती जोडीदार आहे? तू एकटा 5-25 काला घेतले बोकंडी. उडा दे उडा. उठाच तिथून. वाटलं तर घरी जा. कीर्तन ऐकते नाही बसले बसले आपलं दुसऱ्या चिमटे घेत राहायचे. विठाल विठाल. आजची गवळण अर्थ नाही. आजची गवळण अर्थार्थी नाही. आजची गवळण जिज्ञासू नाही. आजची गवळण ज्ञानी आहे. 1-2 भाग. आजची गवळण बाह्यरंग नाही अंतरंग आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. उत्तर आहे 3 गोष्टी वांज आहेत. 1 संसार वांज आहे. 2 इच्छा वांज आहे. आणि 3 स्तुती वांज आहे. आणि संसार नावाच्या झाडाला कधीच फळ येत नाही म्हणून ते झाड वांज आहे. मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे. शाळेतले पोरं सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. तंगड्यावर करतो का सावधान? मी सावधान म्हणतोय तू तंगड्या फाकीतोय. सावधान. चला पोरांनो पटकान. झाडाच्या खाली झाड लावल्यानंतर जमिनीत खाली जाते तिचं नाव मूळ. मुळाचे प्रकार. शाळेतले पोरं पुरी मुळाचे प्रकार मी सांगू का तुम्ही? हा करेक्ट. 2 सोटमूळ आणि तंतुमय मूळ. मूळ गेलं खाली वर काय येतं? अरे जमिनीत झाड लावल्यावर खाली मूळ गेलं वर काय येतं? हा डायरेक्ट फाण्या. अरे खाली काय गेल्या? मुळे. मुळाचे प्रकार 2. वरती काय आलं? डायरेक्ट झाड. कोंब काय जाते शाळेत. खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, आणि खोडाला वर आलं त्या हा आता फिट बसली फांद्या. खाली गेलं ते मूळ, वरती आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाजवळ आली फुलं, फुलांना आलं फळ. हे सगळे मिळून काय तयार झालं? झाड. मग हे झाड आहे, हे वांज आहे. याला अज्ञान नावाची मुळे आहे, याला अहंकार नावाचं खोड आहे, आणि विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणून याला अज्ञानाचं फळ आहे. बारीक आहे काय? हे झाड आहे आणि याला मुळे अज्ञान. अज्ञान अज्ञान नावाची मुळे आहे, त्याला अहंकार नावाचं खोड आहे, आणि अहंकार नावाच्या खोडाला वर आल्या फांद्या. म्हणून ते झाड वांज आहे. वांज झाडाला फळं येत नाही. मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल सागराला मिळाली तर, आणि काला पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. याचं उत्तर म्हणून काला करायचा. आणि असा काला कोण करतं? धन्य माता पिता
कौतुक करा गायकवाड परिवाराचं का 3 दिवस मातृपितृ सोहळा केला. आज एवढा सोहळा पाहिल्यावर आई वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि गायकवाड परिवार ध्यानात ठेवा, आजचा तुमचा 3 दिवसाचा जेवढा खर्च होईल एवढे पैसे तुम्हाला 6 महिन्यात निघणार. नाही निघले तर माझ्याकडून घ्या. लक्ष्मी चांगल्या ठिकाणी घातली का पैसा निघतोच. आज 3 वर्ष 3 दिवस अन्नदान, कीर्तन, प्रवचन, ज्ञानदान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न. म्हणून महाराज म्हणले अशी माणसं दुर्मिळ आहेत, ओवी असे यांना काही एखाद्याची नि वैकुंठात फार दुर्मिळ आहेत. आणि त्या खेळाच्या कीर्तनाला करायची सुरुवात फक्त टच लावून दिलाय तुम्हाला. गवळण ज्ञानी आहे, प्रश्न मिटला. 3 गोष्टी वांज आहेत. झाडाला खाली गेलं ते शाळेत बरं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोडाला आल्या आणि फांद्याला येईल ते फळ. मग वांज नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुळे आहे, त्याला अहंकार नावाचं खोड आहे आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणून संसाराचा विचार करायचा नाही. गवळणीला सुरुवात फक्त फटाफटा बोलावं लागेल. फटाफटा बोलायचं, बैठे बैठे सावधान, फटाफटा बोला. फक्त हे एक गाव आहे का, हा किंवा नाही आहे पुरावा. 7वा अध्याय पाहे पा शरीराची या गावा. हे एक गाव आहे, मान्य. या गावाचं नाव गेलं मामाला. शरीर या गावाचं नाव पटापटा बोला. हे गाव आहे, या गावाचं नाव शरीर. शरीर गावाचा पोलीस पाटील मन आहे. शरीर गावाचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि शरीर गावाचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि हे सगळं गाव एकाच्याच ताब्यात आहे, त्याचं नाव. आवाज कमी आला. मन. मग हे सगळं गाव कोणत्या ताब्यात आहे? मनाच्या. करेक्ट. आता फिट बसलं तुम्ही. मनाच्या. मग हे काय? हे काय? करेक्ट. गाव. हे गाव कोणत्या ताब्यात आहे? मन. मनाच्या. बरोबर आहे. हे गाव कोण चालवतं? मन. बरोबर आहे. मग महिला मंडळ पटकन उत्तर. हे गाव मन आहे. मन हे गाव चालवतं. मला तुमचा प्रश्न आहे महिला मंडळ पुढला, या गावाचा मालक कोण? या गावाला चालवणारा मन, पण ह्या गावाला निर्माण करणारा कोण? गेलं बॉम्बाला. या गावाचा निर्माता विठ्ठल. या गावाची ह्याची आई आहे याची आई आहे रुक्मिणी. याचा बाप आहे पांडुरंग. याची बहीण आहे चंद्रभागा. याचा भाऊ आहे पुंडलिक. आणि त्या भावाने हे शरीर दिलं. इथपर्यंत काही शंका? पटापटा बोला. आणि आता महिला मंडळ पहिला प्रश्न. देवाला 2 मुली आहेत. 2 मुली देवाला. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे बुद्धी. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे गेलं बॉम्बाला. नीटवास पटकन उत्तर दे. एका मुलाचं नाव, एक देवाला मुली किती? गेलं बॉम्बाला 2. एका मुलीचं नाव विरहिणी आणि एका मुलीचं नाव बुद्धी. कोणाच्या मुली आहेत?
केलं बोंबाला कीर्तन देवाच्या. आता महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता काही गाठ्यात वाचायचं आहे का? परत इकडे लक्ष द्या. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता याला काय ओवी पाठ करायचे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही, त्याचं नाव आहे विरहिणी. मग विरहिणीचा अर्थ ऐका, शरीर देवाने देऊनही त्याचं आपण भजन करीत नाही, आपल्या जगण्यात मजा काय? विरहिणी आहे. आपण गाडी घेतली, आपण बंगला बांधला, आपण बायको केली, आपण पोरं पैदा केले, आपण नातू पाहिला, पांढरी केस काळी झाली, मिशा काढू काढू मेलो आपण, पण 52 वर्षात आपला हरिपाठ पाठ झाला नाही. शेळीच्या गळ्याला लोम सड लोंबलं काय, आणि हा गावात जगला काय सारखाच. शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देत नाही, तसं बिगर हरिपाठ पाठ करणारं म्हातारं 90चं जरी झालं, त्याच्या जगण्यात मजा नाही, त्याला ठेवूच नाही. त्याचं परत उत्तर आहे का, शेळीचं सड किती लोंबलं तरी दूध देत नाही, काशेत गुचूड किती चिटाकलं तरी दूध पित नाही, गाळातला बेडूक किती डरला तरी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही, आणि परमार्थ नसणारं घर किती मोठं असलं तरी जगण्यात मजा नाही. जगायला तुम्ही काय 90चे झाले. बारीक वाक्य आहे का सगळे? जुने म्हातारी माणसं आहे का? भजने बिजने महाराज बिराज, तुम्ही तर फक्त 80-90 वर्ष जगता. फक्त साप 1000 वर्ष जगतो. साप 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 म्हातारा होत नाही कधी. सापाला 1000 वर्ष आयुष्य आहे. पण सगळे बसलेले माणसं सांगा, सापाचं मरण कसं आहे? साप म्हातारा होत नाही. सापाचं मरण माहिती कसं आहे? ठिसून. ज्याची गाठ पडन तो त्याचा डोका छानतो पहिलं का, पहिलं दणका लोक म्हणतात मनका पाहून हाना. मग सापाला मनक्यात का हाणतात? त्याला 3 कारण आहेत. 1, आयुष्यात परोपकार नाही. 2, आयुष्यात कुणावर दया नाही. आणि 3, अन्याय नसणाऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहायचं नाही. या 3 गोष्टीमुळे साप ठिसून मारला जातो. मग साप 1000 वर्ष जगला काय, आणि बिगर माळीचा म्हातारा 92 वर्षाचा झाला काय? उपयोग काय? सापच. सापच आहे ना तो. त्यानं काय केलं? फक्त पोरं पैदा केली. काय केलं तुम्ही नवीन? सुधारत एक तुम्हाला काही? काय केलं तुम्ही? फक्त बायको पोरं पैदा करणं हा इतिहास आहे का? काही क्रांती झाली का तो पोरं पैदा केला म्हणजे? काही का अजून कोणाला जमलं नव्हतं? तुला एकट्यालाच जमलं. हे नो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात एका वेळेस, रंग बदलून. मग तुम्ही काय पोरग पैदा केलं म्हणजे इथेच आहे का भाषण? हंगा महाराजांची. अरे नाही ऐकले गायले गीत, दरिली लाज सांडिले हित, नावले पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. काय केलंय? अभंग सांगतो अख्खा. मी तवाना तबरादी कर्म हिनमती मंदबुद्धी, तुझ मी आठवले नाही कधी वाची कृपा निधी माय बापा. अरे नाही ऐकले गायले गीत, दरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंडकर चरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे, असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाव, न कळे हित नये बोलू आठवते, आपापल्या घात करू, शत्रू झालो मी दावे दारू, तू तो कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे. उचका घरी गेलं. काय केलं तुम्ही? बांध कुरू कुरू जमीन वाढवली, पाणी मारू मारू कापूस शिकला, उपरनं खाली हात घालू घालू म्हशी शिकल्या, शिगड्या खाली घालू घालू गोण्या टाचवल्या. केलं काय? सुधारत तुम्हाला? तुम्ही बदलच झाले. आता याच्याकरता साप किती दिवस जगला? त्याच्या पुढचा एक प्राणी आहे
तो पहा कसं आहे, हा तर साप आहे, हा तर साप आहे, पण पुढचा प्राणी तुम्हाला माहित नाही. त्याचं नाव घेतलं तरी माणसाला काटे येतात. वाघ वाघ वाघ. पण वाघाचं मरण कसं आहे कोणी सांगन का बसलेल्या पैकी? वाघ मरतो कसा माहिती तुम्हाला? वाघ बसलेल्या पैकी कोणी वाघाला पाणी पाजलं? तुम्हाला वाघ कसा मरतो माहिती का? वाघ अन्ना पाण्या वाचून मरतो. वाघाचं मरण म्हातारपणी तरफडू नये, माती उकरीतो, माती माती ताकद राहत नाही आणि खड्ड्यात जातो आणि वाघ स्वतः मरतो. का मरतो माहिती का? वाघाला मरताना अन्न नाही, शरीर थकलं का शिकार करता येत नाही, त्याला पाणी कुणी देत नाही. आयुष्यात वाघावर ही वेळ काय येते? काय येते? परोपकार नाही, दया नाही आणि घमेंड लई. मग जी माणसं नोकरीला असताना 20-30 रुपये गरिबाचे खातात, जी माणसं कोणत्याही कामात टक्का काढतात, घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडासात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं हॉस्पिटलमध्ये तरफडून मरतात. मला एखाद्या श्रीमंताचा मृत्यू घरात झाला असं दाखवा अख्ख्या जगात. ती कशी मारतात माहिती का? मोठी माणसं, एक कोट्याधीश हॉस्पिटलमध्ये त्यांचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पण त्याच्या पुढचं वाक्य काय येतं माहिती पेपरला किंवा टीव्हीला? 15 दिवस ते मृत्यूशी तर मै नाही शब्द त्यांचा झुंज देत होते. महिनाभर ते मृत्यूशी झुंज देत होते. का देत होते? तर गरीबाचे 10-20 खात होते.
बसलेली माणसं सरळ उत्तर द्या, तुम्हाला सापासारखं मरायचं, वाघासारखं मरायचं का माणसासारखं मरायचं? घरी गेल्यावर निवांत विचार करा, पडलेले निवांत विचार करा. आपण सगळी जण एका देवाची लेकर आहे आणि आपला बाप पांडुरंग आहे. पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसरी मुलगी अशी महिला मंडळ. पटकन उत्तर द्या. नवरा चांगला आहे, सासू सासरे खराब आहे, तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहितीये ही अवलाद कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. अजून तर आपल्या शब्दाच्या पुढे गेला नाही, इथून पुढे जाणार नाही. मग तुम्हाला नवरा चांगला आहे, सासू सासरे खराब आहेत, त्या मुलीचं नाव बुद्धी आहे आणि बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. आता लागला करण. हे काय? गाव. करेक्ट, फिट ऐकलं. हे काय? गाव. या गावाचा बाप पांडुरंग, याची आई रुक्मिणी, याचा भाऊ याचा भाऊ ते माग घे थोडं, ते त्यांच्या पुरतं ठेव, मला तकलीफ होते. हा बस. गेलं मामाला. याचा भाऊ पुंडलिक आणि याची बहीण चंद्रभागा. बस राहू दे.